हात धुवून घ्या, मी जेवाय वाढते. नको असू दे. असं कसं? किती वेळ झाला बघा. मला माहिती आहे तुम्हाला भूक लागली तरी तुम्ही जेवणार नाही. हवामानाची किती बी समजूत घातली ना तर शरीराला अन्न लागतच की नाही. असं उपाशी पोटी विचार करत बसला तर डोकेदुखीचा त्रास होईल बघा. 2 घास खाऊन घ्या. नाही, नंतर जेवेन मी. माझ्यावर चिडलात व्हय? विचार कशासाठी चिडून मी? नाही म्हणलं कोर्टात सत्यजितरावांबद्दल मी जे काही बोलले ते तुम्हाला आवडलं असेल नसल. तुम्ही जे बोलला ते खरं बोललात, खोटं काय होतं तर. आणि मी त्यासाठी कशा करता चिडावं? तुम्हाला त्या माणसाचा जो अनुभव आला तो तुम्ही कोर्टामध्ये सांगितलं ना. तुमच्या इतकी जगाची पारखी नाही दादा, पण मला एवढं कळतं मनात आडी ठेवून वागणारे लोक लोकांचं प्रेम नाही करू शकत. आणि सत्यजितराव त्यातले नाहीत हे मला जाणवलं, म्हणून मी तसं बोलले. पूर्णाबाई, नाण्याची एकच बाजू बघून त्याची किंमत ठरवता येत नसते. त्यासाठी दोन्ही बाजू नीट बघाव्या लागतात आणि मगच ठरवायचं असतं की नाणं आपल्या जवळ ठेवायचं की नाही. दादा, एखादा माणूस वाईट असला ना तर तो आपल्या मनाप्रमाणे वागत नाही म्हणून आपल्याला तो वाईट वाटतो. पण तोच माणूस इतरांसाठी चांगला आणि जवळचा असू शकतो की नाही. मंजिरी कुठे? जेवली का ती? नाही, ती आत आहे. ती म्हणते की बाबांसोबतच जेवीन म्हणून. बोलव का तिला? जाऊ दे, मीच बोलवतो तिला. हो मी घेते काळजी. सांगते ना बाबांना पण. ठीक आहे. अच्छा, बाय. पण कोणाचा होता? स्वप्नीलचा. काय म्हणत होता? काय नाही, एका नवीन कंपनीशी टायअप करायचं होतं म्हणून मुंबईला गेलाय. बाकी तुमची विचारपूस करत होता. आणि हो, कोर्ट केस कुठवर आली आहे ते सुद्धा विचारत होता. हो, म्हणजे त्याचं अर्ध लक्ष या कोर्ट केस कडेच असणार ना. नाही म्हणजे हे की हा निकाल आपल्या बाजूने लागावा, शुभ्राची कस्टडी आपल्यालाच मिळावी असं त्यालाही वाटतंच ना. तू काय बोललीस? काय नाही, सध्या जे चालू आहे कोर्टात तेच सांगितलं. म्हणजे हेच की साक्षी उलट साक्षी चालू आहेत बस. ठीक आहे, पण म्हणजे आणखीन तुमच्यात काय बोलणं झालं? बाबा, सध्या तुम्हाला वाटतंय त्याबद्दल काही बोलणं नाही झालं आमचं. काळजी करू नका. ज्या गोष्टींपासून तुम्ही मला अंधारात ठेवलं त्या गोष्टींबद्दल मी नाही बोलले त्याच्याशी, कारण त्याची जर काही चूकच नाहीये तर त्याला बोलण्यात काही अर्थ नाही, नाही का? हे बघ मनू, मी बाबा जाऊ द्या ना. आता सुद्धा तुम्ही काय बोलणार आहात हे खूप चांगलं माहिती आहे मला. पण खरं सांगते, आज त्याच्याशी बोलताना खूप अवघडल्यासारखं झालं मला. काय आता अवघडल्यासारखं वाटायचं काय? बाबा, स्वप्नीलला मी माझा खूप चांगला आणि जवळचा मित्र मानते.
पण आता त्याच्याशी बोलताना एक प्रकारचं दडपण येतं माझ्यावर. मला मनापासून वाटतं की मी माझा खूप चांगला मित्र गमावला. तू फारच मनाला लावून घेतलेलं दिसतंय. हो, कारण एखादी गोष्ट अपघाताने घडली तर आपल्याला निदान नशिबाला तरी दोष देता येतो. पण जेव्हा एखादी गोष्ट जाणून बुजून घडवली जाते आणि आपल्याला त्यात फसवलं जातं तेव्हा त्याचं शल्य आयुष्यभर आपल्याला बोचत राहतं. बघ म्हणून माझ्या मनाप्रमाणे तुझं आणि स्वप्नीलचं लग्न झालं जरी नाही ना तरी तुझ्या मैत्रीमध्ये काही अंतर येणार नाही. अगं स्वप्नील इतका कोत्या विचारांचं नाहीये. तो कितीही मोठ्या मनाचा असला ना बाबा तरी सुद्धा आता एक जवळचा मित्र म्हणून मी त्याच्याकडे नाही बघू शकत. आणि हे सगळं केवळ माझ्यामुळे. असंच म्हणायचं ना, माझ्यामुळे. ठीक आहे पण आता याच्या पुढे आणखीन काही बोलू नकोस. मला कळलंय तुला काय म्हणायचं. आज सकाळी अजयने अनघाला रस्त्यात अडवला. एक ना एक दिवस हे होणारच होतं. हजारदा सांगितलं होतं तिला निष्काळजीपणे वागू नकोस, घराबाहेर पडत जाऊ नकोस. आता झालं ना. अरे पण तिने काय करायचं मग? अजयच्या भीतीने कायमच स्वतःला कोंडून ठेवायचं का? आता त्या अजयचं काय करणार होता आपण? तू काय करायचं नाहीस. त्याचा जो काही बंदोबस्त करायचा तो मी करेन. म्हणजे काय मर्डर करणारच त्याचा? तुझ्या डोक्यात याशिवाय दुसरं काही येतच नाही करे. नाही पण मग बंदोबस्त म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू विहंग? सत्यजित सापाचे जर दात काढायचे असतील ना तर त्याचा नरडा आवळावंच लागतं. मला सरळ आणि सोप्या भाषेत सांग, तू नेमकं काय करणार आहेस? त्याचा विचार तू करू नकोस. मी बघतो काय करायचं. सत्या कुठे निघालास? ऑफिसला. अरे सुट्टीचा? आत्या अगं ऑफिसची कामं हल्ली सुट्टीच्या दिवशीच होत्यात माझी. कारण आठवडा जातो ना कोर्ट कचेरी करण्यात. आता निदान बिझनेस मध्ये जरी नुकसान नको जाऊ दे मला. मग दुपारून जा की मस्त जेवून जा. नको आत्ते, दुपारचं तुझ्या हातचं जेवून गेलो ना तर पेंगाय होते मला. नको, निघतो मी. अरे मग सांच्याला जा. ऑफिस तुझंच आहे ना. बघ तू कधी बी जाऊ शकतोस. आत्ते, खर तर सांच्याला लोक आपल्या माणसांच्या ओढीनं घरी येतात. पण मला हाय कोण तसं. ठीक आहे, जातो सांच्यालाच. का? आम्ही कुणी नाही घरात का? आमची ओढ नाही तुला? आत्ते तसं नाही ग. मग कसं? आम्हाला बिलाबू दे की तुझा सहवास. आत्ते आता उगाच ताणू नको, कळलं? थांबतो मी. पण मी थांबणार असेल तर जेवायला काय स्पेशल ते सांगा बाबा. अरे तूच सांग ना काय बनवू. बनवा काय पण. मी एक काम करतो, सांच्यालाच ऑफिसला जायचं असेल तर विहंगला पण बोलून घेतो इथंच. तो बी येईल जेवायला. मग इथनं निघू आम्ही एकत्र. चालेल चालेल. विहंग जेवायला येणार असेल तर मग मी वांग्याचं भरीत करते. त्याला खूप आवडतं. न ग सत्याला वांग्याचं भरीत नाही आवडत. अगं नाही 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 आत्ते, आता वांग्याचं भरीतच बनल. विहंगाला आवडतं ना. मी खाईन आपलं डाळ भात वगैरे काहीतरी. हा मंजुषा, आणखीन काय काय आवडतं विहंगाला? अरे विहंगला मटण लई आवडतं. पांढरा रस्सा असं वरपून खातो. आणि पुरणपोळी एका यायला 10 पुरणपोळ्या लागतात त्याला. अगं आत्ते, ते तू हिला सांगतीस. अगं तिची तर PhD आहे विहंगावर. दादा प्लीज. ती PhD म्हणजे काय असतं? आत्या हो बाई, असं लाजण्यासारखं असतं PhD. हे बाबा मला सांगा ना काहीतरी. मला काय बी कळना झालंय बघ. आत्ते
तर काय बी कामाची नाही. काही कळतच नाही तुला. अगं उलट असं म्हणतात की बायकांना असल्या गोष्टींचा वास सगळ्यात आधी लागतोय आणि तुम्हाला इथे काही पत्तेच नाही. अगं पोरगी प्रेमात पडली विहंगच्या, जीव जडलाय तिचा विहंगावर. खरं सांगतोस? मग काय ग आमच्यापासून ना पिवलंस? नाही नाही वाट्या, असं काही नाहीये. तू उगाच मस्करी करतोय माझी. हा नाही नाही, माझा सत्य अशा बाबतीत मस्करी नाही करायचा. सांग ना. अगं तुझा चेहरा सांगतोय बघ. चारे घोड्यावानी खिंगाळते कशा पाहिजे? आहे काय का सांगू तुझं गुपित? गुपित? आजी काही नाही, असंच ते चेष्टा करतायत माझी. यंग बद्दलच गुपित नव? ते तर मला कावाधर्द ठावा आहे. आहे तुला ठाव होत? बघितलं सत्ते, याला म्हणतात नजर. वय झालं तर अजून नजर म्हातारी नाही झाली आजीची. म्हणजे सोन्यासारखं पोरग आहे, लय गुन्हे आहे. सुखाने संसार करत. मग मुहूर्त कधीचा काढायचा? आजी हे सांग ना, कधी करायचं? अगं खरंच सांग मला. अगं नाही म्हणजे मला ब्युटी पार्लर मध्ये सांगून ठेवायला ना. ते सोनाक्षीसारखी हेअरस्टाईल करायची ना म्हणा. हा बोला वहिनी. हा भाऊजी, कसं आहात तुम्ही? ठीक आहे. घरीच आहात का? हो, हल्ली काय मी घरीच असतो, कारण दादाही तसा बिझी असतो. त्याची कोर्टाची कामं वगैरे. नाही, आणि तसं काय इमर्जन्सीसाठी मी आईजवळ थांबतो. काही कधी लागेल सांगता येत नाही, पण माझं काम चालू आहे. मी सध्या घरूनच ऑपरेट करतोय. आता कशी तब्येत आहे आमची? मी तुम्हाला तर माहिती, तिला काय चालता फिरता तर येत नाही, आणि तिच्याशी बोलायला गेलं तर तसं काही फार बोलतही नाही ती. पण मग नाही, तसे आम्ही आळीपाळीने असतो आईसोबत. आजी, आत्या, मी, मंजुषा, आणि आता अनघा पण. अनघा? नाही नाही, म्हणजे त्या अगदी कॅज्युअलीच आल्या होत्या. येतात अशा अधूनमधून, पण म्हणजे शक्यतो आईला भेटणं टाळतात. आणि तसं काय त्या म्हणजे. जाऊ द्या ना भाऊजी, तुम्ही कशाला एक्सप्लेनेशन देताय मला? त्या गोष्टींचा आता काही फरक नाही पडत मला. आत्या कशा आहे? त्या आहे, बरी आहे, आईजवळ बसली आहे. आणि मित्रा आणि बाळाकडे सुद्धा लक्ष द्या. हो, बाळाच्या काकूचा निरोप मी नक्की पोचवीन बाळापर्यंत. ठीक आहे, काळजी घ्या. बाय. हो, बाय. हे बघा ना, मला आर्ग्युमेंट नकोय, कळलं ना? मी तुला फायनल सांगतोय, आजपासून तू माझ्या घरी यायचं नाहीस. नाही तुला तुझ्या नाही, तुला जर माझं ऐकायचं नसेल तर मला बोलायचंच नाही तुझ्याशी. अनघा, हे बघ. हॅलो, काय काय अनघा, विहंग बोलतोय. ऐक, आता अजयला घाबरण्याची किंवा त्याच्या धास्तीने घरातच बसून राहण्याची काही गरज नाहीये. काय? अरे काय बोलतोयस तू विहंग? तू हे बघ, मी त्याचा बरोबर बंदोबस्त केलाय.
बाय. काय बंदोबस्त केलायस तू अजयचा? टेन्शन घेऊ नकोस. टेन्शन काय घेऊ नकोस. तू काय केलंयस? काही काळजी करू नकोस आणि उगाच आता असा हायपर सुद्धा होऊ नकोस. प्रियंग, तू काय केलंस ते मला सांग. उगीच चिडायला लावू नकोस मला. का तू असंच वागतोस ना? एखादं काम करून येतोस तेव्हा मला त्याची काही कल्पनाही नसते. तसंच आज मीही तुझ्यासारखा वागतोय असं समज. प्रियंग, तो अजय काय माणूस आहे तुला माहित नाही. त्याने जर मला माहितीये तो अनघाला काहीही करू शकणार नाही. काय केलंस? वेळ आले की कळेल. काळजी करू नकोस. मंजिरी कुठे? नुकतीच बाहेर गेली. बाहेर गेली? कुठे गेली? आणि हे शुभ्राला घरात एकटी ठेवून? माहित नाही, लई घाईत होती. म्हणली शुभ्रा झोपली तर जाऊन येते. कुठे गेली ते सांगितलं नाही. विचारत नाही का तिला तुम्ही? अहो मी बोलच तेव्हा निघून गेली ना ती. कुठे गेले कोणाच ठाऊक. लई काळजी करू नका. आता बोलले ना, येईल लवकरच. येईल ती लवकरच. गेली असेल पुन्हा त्या नालायक माणसाला भेटायला. पुन्हा एखाद्या त्याच्या डोंगाचा मनस्ताप करून घ्यायला. सतत असा विचार करू नका ना दादा. अहो असेल तिचं काहीतरी महत्वाचं काम. फोन सुद्धा उचलत नाहीये मुलगी. गाडी चालवत असेल ना, पाहिला का उचलेल ती. सांगून जायला काय होतं हिला कोणाच ठाऊक. तुम्ही तुमचं आवरून घ्या. मी शुभ्राकडे तोपर्यंत बघतो. बऱ्याच दिवसात खेळलो नाही तिच्याशी, बोललो नाही. तिचं खाणं पिणं तरी झालं की व्यवस्थित? वय वय, गरम गरम मऊ भात खाऊ घातला मी तिला. आणि मग मंजिरीने झोपविलं तिला. ठीक आहे, मी जातो तिच्याजवळ. आत्या, ऐका ना, माझ्यावर पत्ते खेळता? पत्ते? अहो हो, का काय माहिती आज सकाळपासून खूप पत्ते खेळावेसे वाटतात. अगं बाई, म्हणजे तुला पत्ते खेळायचे डोळे लागले की काय? माहिती नाही, कसलं पोरग येणारे जन्माला पोटी काही कळत नाहीये. प्लीज प्लीज एक डाव खेळूया ना आत्या, प्लीज प्लीज. मला हे बघ, मला ना. काय झालं? काय नाही, कुठं काय लपवतोय आम्ही? लपवत आहे? नाही काही नाही. काय बघू? नाही अहो काही नाही दादा. अगं बघून येत काय? नाही रे त्यो काय दाखव, काय आहे तरी काय? नाही तू पत्त्याचा कॅट आहे. पत्ते? तिला पत्ते खेळायचे वाटतं. पत्ते खेळायचे डोळे. चला टाका 2-2 डाब. नाही नको दादा, नाही बरं नाही दिसणार ते, नको. अगं बरं न दिसायला काय झालं? साधा बैठा खेळ आहे. चला आईच्या खोलीत जाऊन बसू, म्हणजे तिची पण करमणूक होईल. चला. नग नग, तिच्या खोली नग. तिने आत्ताच गोळी घेतली आहे, तिला आराम करू दे. तुम्ही काय दागडदिंगा करायचा असेल ना, तो इथंच करा. म्हणजे तू खेळणार पत्ते? पत्ते नाही, नको, मला नाही येत. अरे कसं होणार हिचं लग्नानंतर? यंगाला खूप आवडतं पत्ते खेळायला. दादा प्लीज. हा अगं मंजुषा, अशी लाजतेस कशाला? हे बघ, तुला बी यायला हवं. PhD. बोला बोला, काय खेळायचं? बदाम सत्ती, 5-3-2 चॅलेंज काय? नाही नाही, ते चॅलेंज खेळूया आपण. हा पण सत्या, खोटे पत्ते लावायचे नाही. अरे अगं आत्या, चॅलेंज मध्ये खोटे पत्तेच लावतात. चेहऱ्यावरची रेषही हलू न देता खोटं बोलता आलं पाहिजे.
मला आईंना भेटायचंय म्हणून आले. तुझ्या वकिलांची परमिशन घेऊन आलीस? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या वडिलांना माहितीये का तू इथे आली असते? मंजिरी, मला खरंच वाटत नाही की तू आईला भेटण्याची काही गरज आहे.